पालघरची जागा महायुतीमध्ये कोणत्याही पक्षाला मिळू दे, उमेदवार हे फक्त राजेंद्र गावित असतील असं सांगितलं जात होतं। गावित देखील शिवसेना आणि भाजपशी संपर्क साधून होते, मात्र आयत्या वेळी भाजपनं गावितांच्या ऐवजी हेमंत सावरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली। राजेंद्र गावितांच्या संधिसाधू राजकारणाला मोठी चपराक मिळाल्याची चर्चा याच निमित्तानं पालघरच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। पाहूया। दोन्ही घरचा पाहुणा उपाशी ही म्हण पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यासाठी तंतोतंत लागू ठरली आहे। भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवलेल्या राजेंद्र गावित यांचा ऐनवेळी पत्ता कापण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून पालघरची जागा कोणता पक्ष लढवणार यावरून वाद सुरू होता। जागा शिवसेनेला मिळो की भाजपला, उमेदवार हे राजेंद्र गावित हेच असतील असं सांगण्यात येत होतं। राजेंद्र गावित देखील निवांत वाटत होते, कारण 2019 मध्ये गावितांना फडणवीसांनीच शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। पालघरसाठी भाजपनं हट्ट धरला होता, त्यावेळी देखील गावित निवांत होते। आयत्या वेळेला गावितांच्या ऐवजी भाजपनं डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली। राजेंद्र गावितांसमोर आता हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये। दोन्ही पक्षांमधली जी उमेदवारी जी आहे त्या ठिकाणी उमेदवारी ही मलाच मिळेल अशा प्रकारे त्या ठिकाणी मला सूचित करण्यात आलं। त्या ठिकाणी काम करायला सुद्धा त्यांनी सांगितलं गेलं। माझी जवळजवळ 1 फेरी त्या ठिकाणी झाली आणि असं असताना त्या ठिकाणी जे तिकीट नाकारलं गेलं आणि परिणाम स्वरूप त्या ठिकाणी माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत नैराश्य। भाजपचे नेते विष्णू सावरा यांचे सुपुत्र हेमंत सावरांना उमेदवारी मिळाल्यानं गगनच ठेंगणं झालंय। त्यांच्या नावाचा भाजपनं विचार केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता। सर्वांच्या आशीर्वादाने आणि आम्हाला ही भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळालेली आहे आणि त्यानंतर माझा नावाचा विचार केला। महायुतीतल्या घटक पक्षांनी याच्याबद्दल पॉझिटिव्हनेस दाखवला, याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। एकाच वेळी 2 दगडांवर पाय ठेवणं कधीही सुरक्षित मानलं जातं, मात्र 2 दगडांवर पाय ठेवल्यानं गावितांचा घात झालाय। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।